तर नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये जो सत्य असतो जेलमध्ये गेल्यानंतर जी मंजू असते ती खूप तिला सत्याची आठवण येत असते. इकडे सत्याला पण वाघमारींची खूप आठवण येत असते. पण तेवढ्यात तिथं ज्या भारती मावशी असतात तो सत्य जेलमध्ये विचारच करत असतो. तेवढ्यात तिथं भारती मावशी येतात आणि सत्याला बोलतात, "सत्या हा डबा घे आणि डबा खा." त्यानंतर सत्य बोलतो, "भारती मावशी सत्याची तब्येत मंजूची तब्येत कशी आहे?" तर भारती मावशी बोलते, "काळजी करू नको सत्या, मंजू सुखरूप आहे आणि उगाच टेन्शन घेत बसू नको. हे बघ मंजू सुखरूप आहे आणि हे बघ तू डबा खाऊन घे." तेवढ्यात तिथं रणविजय येतात आणि आल्यानंतर भारती मावशीला बोलतात, "गुड मॉर्निंग भारती मावशी." सत्या बोलतो, "गुड मॉर्निंग सर." तर जे रणविजय असतात ते बोलतात, की "सत्या, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे आणि काळजी करू नको, आपण काहीतरी मार्ग काढूया." तर सत्या बोलतो, "ते सगळं ठीक आहे हो, पण यामध्ये माझा काहीही दोष नाही." असं सत्या बोलत असतो. तर दुसरीकडं जी मंजू असते ती रात्री जी तिला झोप लागू लागू ती तिथंच पडलेली असते. तेवढ्यात तिथं जे चित्रकार असतात ते रूमच्या बाहेर उभा असतात आणि ते मम्मी साहेब येतात आणि बोलतात, "काय हो तुम्ही इथं काय करताय?" तर चित्रकार बोलतात, "मग ऐक ना माया, आतमध्ये जा ना, मंजूचं काय चाललंय बघ ना." तर चित्रकारांना मग जी मम्मी साहेब असतात ते बोलतात, "तुम्हीच जा ना." तर चित्रकार बोलतात, "असं व्यवस्थित दिसत नाही डायरेक्ट रूममध्ये जायला. तू जा ना आधी बघ तर खरी." त्यानंतर मम्मी साहेब बोलते, "ठीक आहे." त्यानंतर दरवाजा आतमध्ये उघडते तर मंजू पडलेली असते. ती चित्रकारांना बोलते, "चित्रकार ही तर पडलेली आहे, चला लवकर, चक्कर आली वाटते हिला." त्यानंतर चित्रकार येतात आणि उठवतात तिला, "मंजू उठ, उठ." त्यानंतर मंजू बोलते, "सत्या, सत्य सुटला का? आपण कुठं आहे?" असं बोलते आणि त्यानंतर मंजूला व्यवस्थित उठते मंजू आणि बोलते, "मला काहीतरी केलं पाहिजे. मला सत्याला वाचवलं पाहिजे." असं बोलत असते. दुसरीकडं जी रत्ना काटे असते ती जी मंजूची आई आहे ती रडत असते. तिला टोचून-टोचून बोलत असते. ती बोलते, की "तुझी मुलीचं जर नवरा जर कायमचा जेलवर गेला किंवा फासावर गेला ना, तर काळजी करू नको सुनंदी. मी तिला पुन्हा सून करीन. काही झालं तर आत्या आहे मी तिची. काळजी करू नको." त्यानंतर जी अमृता असते ती बोलते, "ए आत्ते, तुझ्या जीवाला थोडंसं हाडबीड आहे का नाही? काही काय बोलते उगाच तू? तुला काही समजतं का नाही? तू दाजीबद्दल काहीही बोलते. तुला कळतंय का काही तू?" तर रत्नाकाठी बोलते, "खरं तेच बोलते आहे मी." तर दुसरीकडं जो सत्य असतो तो जेलमध्ये असतो. तिथं तेवढ्यात एक व्यक्ती आलेला असतो पोलीस स्टेशनला. आल्यानंतर भारती मावशी बोलतात, "बोला, काय पाहिजे तुम्हाला? काय सापडताय तुम्ही?" तर ते बोलतात, "मी कोण वाटतंय तुम्हाला?" तर भारती मावशी बोलतात, की "तुम्ही तर टी-सी वाटताय." तर तो व्यक्ती बोलतो, "नाही, नाही, टी-सी नाही. मी वकील आहे. सत्यासाठी आलो आहे. मला त्याच्यासोबत बोलायचं आहे." "कुठं आहे तो?" त्यानं भारती मावशी बोलतात, "जेलमध्ये आहे." त्यानंतर तो बोलतो, "मला बोलावं बरं, मला बोलायचं आहे त्याच्यासोबत, खोला जेल." त्यानंतर जे वकील असतात ते आतमध्ये जातात आणि सत्याला विचारतात, "मला मंजूला पाठवलं आहे. सांग तुझं काय झालं आहे, काय नाही? मला सगळं काही सविस्तर सांग तू." तर जो सत्य असतो तो बोलतो, "हे बघा मी तुम्हाला सगळं काही सांगतो." त्यानंतर जो सत्य असतो काय काय घडलं, मिरवणूक सुरू असते, सगळ्या काही गोष्टी वकिलांना सांगतो. वकील बोलतात, "ठीक आहे, मी बघतो याच्यावर स्टडी करतो. त्यानंतर आपण नक्कीच कोर्टामध्ये त्या हिशोबाने बोलू." तर जो सत्य असतो तो वकील साहेब जाताना बोलतो, की "तुम्ही माझी भावना समजून घ्या. वाघमाऱ्यांना त्रास होईल असं बोलू नका आणि हे बघा त्यांना बिलकुल त्रास नाही झाली पाहिजे याची खात्री करा." वकील बोलतात, "तू काळजी करू नको. मी जपूनच शब्द वापरीन. मला माहिती आहे बायकोवर खूप प्रेम आहे ना तुझं. काळजी करू नको. मी व्यवस्थित करीन सगळ्या गोष्टी." त्यानंतर तिथून वकील निघतात. दुसरीकडे जी मंजू असते ती जी मुकादमाची बायको आहे तिच्या घरी येते. घरी आल्यानंतर मुकादमाची बायको बोलते, "तू पहिली माझ्या घराच्या बाहेर निघ. तुझ्यामुळं माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे. तुझ्या नवऱ्यामुळं सत्यामुळं माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे. माझं कुकू पुसलं." तर जी मंजू असते ती बोलते, "तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सत्याने असं कधीही काहीही केलेलं नाही आहे आणि तुम्ही उगाच काही आरोप लावू नका. हे बघा मी तुमची बाजू फक्त तुम्हाला समजावण्यासाठी आले होते." त्यानंतर जी मुकादमाची बायको असते, "तू इथून पहिली निघ. तू माझं कुकू पुसायचं काम केलं आहे. तुझ्या नवऱ्यानेच माझ्या नवऱ्याला मारलं आहे." असा आरोप करते. मंजू बोलते, "हे बघा तुम्ही काहीही बोला, पण तुम्हीसुद्धा ताई तुमच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तुमचा नवरा एक शब्द देते. तुमचा नवरा जिवंत आहे आणि तो त्याच्या पायावर चालत इथं येणार. मी तुम्हाला शब्द देते गॅरंटेड." असं मंजू तिला बोलते. त्यानंतर ती काहीही बोलत नाही आणि जी मंजू असते तिथून निघते. तेवढ्यात मंजू बाहेर गेल्यानंतर तिला एक कॉल येतो. कॉल आल्यानंतर जो बलमा आणि ते असतात ते बलमाला बोलते, "चल बलमा आपल्याला जायचं आहे." त्यानंतर ते पोलीस स्टेशनला येतात. आल्यानंतर तिथं पत्रकार परिषद सुरू असते. पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात, की मुख्य आरोपी कोण आहे आणि फॉरेन्सिक रिपोर्ट काय आला आहे? त्यानंतर जे जाधव साहेब असतात ते बोलतात, की फॉरेन्सिक रिपोर्टनुसार
त्या शर्टावर जो सत्य आहे आणि जे मुकादम आहेत या दोघांचाही रक्त आहे. त्यामुळं आमचा मुख्य आरोपी सत्याच आहे. सत्यजित सुर्वेच आमचा मुख्य आरोपी आहे, असं बोलते. त्यानंतर जे सर्वांना धक्का बसतो आणि मंजू पण तिथं आलेली असते. तिला पण ते ऐकायला येतं. आता येणाऱ्या भागामध्ये जी मंजू आहे ती पुन्हा एकदा ड्युटीवर हजर होणार आहे. आता नवीन काय घडतं हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.